हॅलो नमस्ते, शुभेच्छा किचनमध्ये मी शुभेच्छा तुमचं मनापासून स्वागत करत आहे। आजची मस्त छान रेसिपी आहे कुरकुरीत आणि मस्तपैकी ब्रेडपासून सँडविच बनवले आहे घरच्या घरी। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर या ठिकाणी संपूर्ण साहित्य आहे सँडविच बनवण्यासाठी, तुम्ही बघू शकता। तर मी त्याची चटणी करताना काय काय साहित्य लागतं ते तुम्हाला सांगणारच आहे। तर मस्तपैकी ही रेसिपी आहे, तर रेसिपी संपूर्ण बघा। अजून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रथम सँडविचमध्ये जी चटणी आहे बटाट्याची तर ती आपण करून घेणार आहोत। सर्वप्रथम 2 चमचे तेल टाकलेले आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकलेली आहे। मोहरी मस्त तडतडली की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे। मस्तपैकी जिरं फुललं की त्याच्यामध्ये कढीपत्त्याचे असे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे ते टाकलेले आहे। नंतर कांदा पण त्याच्यामध्ये टाकलेला आहे। मस्तपैकी ते आपल्याला परतून घ्यायचं आहे, जास्त लाल पण करायचं नाही, काही नाही, मंद आचेवरती मस्तपैकी ते परतून घ्यायचं आहे। बघा थोडासा कांद्याचा कलर आपला चेंज झालेला आहे। मस्तपैकी त्याच्यामध्ये कापून घेतलेली हिरवी मिरची, कापून घेतलेली लसूण पण टाकून घ्यायचं आहे आणि ते पण मस्तपैकी परतून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही मस्तपैकी आता ही बटाट्याची चटणी आपली मस्त तयार होणार आहे। त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकलेली आहे। हळदीने पण रंग सुंदर येतो आणि चव पण छान लागते। तर बघू शकता मस्तपैकी छानपैकी कलर आलेला आहे। या ठिकाणी मी उकडून घेतलेले वाटाणे आहेत आणि ते पण मस्तपैकी मी असे बॉईल करून घेतलेले आहेत, ते पण त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत, ते पण परतून घ्यायचे आहे। आणि जे बटाटे घेतले होते मी शिजवून ते स्मॅश करून त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आहे। आता पूर्णपणे ते एकजीव करून घ्यायचं आहे। या पद्धतीने तुम्ही बघू शकता मस्तपैकी ही चटणी तयार होते आणि पूर्णपणे ते एकजीव करून घेतल्यानंतर मस्तपैकी त्याला रंगही सुरेख येतो आणि आपल्याला जे आपण सँडविच बनवणार आहोत त्याच्यामध्ये चटणी पण खूप सुंदर लागते। आता याच्यामध्ये आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे आहे। तर चाट मसाला घेतलेला आहे मी 1 चमचा, तो पण टाकून घ्यायचा आहे। गरम मसाला आहे अर्धा चमचा, तो पण टाकून घ्यायचा आहे। आणि अर्ध लिंबू मी त्याच्यावरती पिळलेला आहे। लिंबामुळं मस्तपैकी चाट मसाला पण टाकलेला आहे, पण लिंबामुळं पण मस्त असं एक फ्लेवर येतो आणि चटणी पण मस्त लागते आणि सँडविच पण एकदम सुंदर होतं तयार आपलं। ते एकदा घरी नक्कीच ट्राय करून बघा। मस्तपैकी परतून घ्यायचं आहे या पद्धतीने। बघू शकता तुम्ही पूर्णपणे आपल्याला ते एकजीव करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर पण आपल्याला मस्त एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे या पद्धतीने। चटणी पण आता आपली मस्तपैकी तयारच होत आलेली आहे, बघू शकता तुम्ही। आणि मस्तपैकी त्याची एक वाफ काढून घ्यायची आहे। बघू शकता आपली मस्तपैकी छान अशी बटाट्याची चटणी तयार करून झालेली आहे। तर या ठिकाणी आपल्याला सँडविच बरोबर खाण्यासाठी एक चटणी तयार करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी 2 चमचे डाळ घेतलेले आहे, 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच अद्रकचा तुकडा आणि लसूण घेतलेला आहे। थोडासा पुदिना घेतलेला आहे, पुदिन्याची पानं घेतलेली आहे, 1 चमचा साखर घेतलेली आहे, 1 चमचा चाट मसाला टाकलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर। आणि मी ब्रेड घेतलेले आहेत, ते ब्रेड पण असे ब्रेडचे तुकडे करून घेतलेले आहेत। ही मस्तपैकी याची चटणी तयार होते, खायला अतिशय सुंदर लागते। ब्रेडचे तुकडे टाकल्यानंतर काय होतं, मस्तपैकी असा दाटसर पण आपल्या चटणीला येतो आणि चटणी पण खूप सुंदर एकदम छान लागते। तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा या अशा पद्धतीने चटणी। आणि 2 ब्रेड या ठिकाणी मी टाकलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, 1 चमचा मीठ टाकलेलं आहे मी। आणि थोडंसं पाणी करून मिक्सरला त्याचं मस्तपैकी आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही मस्तपैकी अशी दाटसर आपली चटणी तयार झालेली आहे। याचा फ्लेवर पण खूप सुंदर लागतो खाण्यासाठी, सँडविच बरोबर तर अतिशय सुंदर लागते ही चटणी। बघू शकता तुम्ही मस्त अशी घट्टसर आपली चटणी तयार झालेली आहे। तर आता आपण जी सँडविचमध्ये टाकण्यासाठी बटाट्याची जी चटणी तयार करून घेतली होती तर ती आता थंड झालेली आहे। आता या ठिकाणी 2 ब्रेड, त्या ब्रेडला असं मस्तपैकी बटर लावून घ्यायचं आहे। हे घरीच तयार केलं मी बटर आहे। मस्तपैकी असं दोन्ही साईडने आपल्याला ते बटर असं छानपैकी लावून घ्यायचं आहे। बटर लावून घेतलं की त्याच्यावरती एका बाजूनी जी हिरवी चटणी तयार करून घेतली ती लावायची आहे आणि तिकडून सॉस लावून घ्यायचा आहे पलीकडच्या बाजूनी ब्रेडला, आणि मध्ये आपल्याला बटाट्याची चटणी भरून घ्यायची आहे।
मुलांना आपण हे टिफिनसाठी पण देऊ शकतो. मस्तपैकी चटणी भरून झालेली आहे. आता मस्त असं ते थोडंसं दाबून घ्यायचं आहे. या ठिकाणी कोणताही मायक्रोवेव्हचा वापर केलेला नाही आहे. तव्यावरच आपण हे मस्तपैकी कुरकुरीत असं सँडविच बनवणार आहोत. तुम्ही बघू शकता. आपण कधीही मुलांना ते बनवून देऊ शकतो. एक पूर्णपणे ब्रेड तयार झालेला आहे. आता दुसऱ्या पण ब्रेड मी याच पद्धतीने तयार करून घेते. आधी बटर लावलं, नंतर चटणी टाकली, दुसऱ्या बाजूने मस्तपैकी सॉस लावून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने सेम असं लावून घेतलं की मस्तपैकी खाण्यासाठी छान लागतो आपला सँडविच. त्याच्यामुळे मस्तपैकी असं छान असं सेट करून घ्यायचं आहे. आणि वरून पण मस्तपैकी बटर लावून घ्यायचं आहे. वरून बटर लावलं म्हणजे बटरचा भाग आपल्याला हा तव्यावर टाकता येईल. या पद्धतीने तयार झालेले आहेत ब्रेड. या ठिकाणी तवा पण मंद आचेवरती गरम करण्यासाठी ठेवला होता आणि जो बटरचा भाग आहे तो खाली तव्यावर टाकून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. आणि वरून पण त्याला आता मस्तपैकी बटर लावून घ्यायचं आहे. या पद्धतीने बघू शकता तुम्ही. खालच्या भागाला ऑलरेडी आपण बटर लावलं होतं, तो खाली तव्यावरती टाकून घेतलेला आहे. आणि वरून पण मस्तपैकी बटर लावून घ्यायचं आणि साईडनी पण असं बटर आपल्याला टाकून घ्यायचं आहे. म्हणजे चव बाजूनी मस्तपैकी असं आपलं सँडविच तयार होणार आहे. एकदा घरी नक्कीच ट्राय करून बघा ही रेसिपी माझ्या आवडत असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. शुभेच्छा राणी किचन चॅनलला. 2 मिनटं झालेले आहेत. आता आपण मस्तपैकी आपलं सँडविच पलटी करून घ्या. बघू शकता मस्त सुरेख असा रंग आलेला आहे. मुलांना असं आपण मस्तपैकी टिफिनसाठी देऊ शकतो. आणि आपण घरी पण मस्तपैकी तो करून खाऊ शकतो. दोन्ही बाजूनी मस्तपैकी बटरवरती परतून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता दोन्ही बाजू छान अशा प्रकारे परतलेल्या आहेत. आणि आपला मस्तपैकी हा खाण्यासाठी तयार झालेला आहे ब्रेड सँडविच. बघू शकता मी दोन्ही सँडविच मस्तपैकी बनवून घेतलेलं आहे. अजिबात कुठं असं बाजू ओपन झालेली नाही किंवा काही नाही. हे चटणीबरोबर खायला अतिशय सुंदर लागते. बघू शकता. आता मी तुम्हाला ते कापून पण दाखवते कशा पद्धतीने ते सँडविच तयार झालेलं आहे. मस्तपैकी इझी असा आपला कापला जात आहे. बघू शकता चटणी वगैरे मस्तपैकी आतमध्ये सेट झालेली आहे. मस्तपैकी बटरमध्ये तर अतिशय सुंदर चव लागते. आणि मस्तपैकी एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे. तर घरी एकदा नक्कीच ट्राय करून बघा. आणि मस्त आणि छान आपले सँडविच दिसत आहे. तुम्ही बघू शकता. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. शुभेच्छा राणी किचनला. मस्त आणि छान रेसिपी आहे आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे. फक्त 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे. तर एकदा घरी नक्कीच ट्राय करून बघा. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.